गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि जसं की काल आपण रात्री परभणी निघालो होतो मिरजसाठी, आणि मिरजला जाता जाता आपली गाडी एका ठिकाणी खराब झाली. बॅटरीचा लाईट दाखवत होता आणि त्यामुळे आम्ही काल सायंकाळी 6 वाजता निघालो होतो आणि रात्री 10:30च्या जवळपास आपण आपलं जे की उस्मानाबाद जुनं नाव होतं, नवीन नाव जे आहे धाराशिव या ठिकाणी आपण पोहोचलो. आणि या ठिकाणी आपण एक लॉज वगैरे केला आहे. लॉज पण चांगला आहे, युवराज लॉज म्हणून आहे, आंबेडकर चौकाच्या बाजूला आहे. हे बघा, या ठिकाणी युवराज लॉज म्हणून आहे, AC नॉन AC. आणि समोरच तुम्हाला दाखवेल आंबेडकर चौक. हे बघा, समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. या चौकच्या बाजूलाच आहे आपलं युवराज लॉज. चला, हे आहे युवराज लॉज. रूम वगैरे छान आहे, तुम्हाला सांगेलच काय चार्जेस काही नाही. असं आहे का? मग तुम्हाला माझा बर्थडे आहे, मग नंबर घेऊन विश करावं म्हणजे. मग बाकी कसं चालू आहे? हे आपलं लॉज आहे. आपली रूम नंबर 201 आहे. चला जाऊया वर. किराया आहे सिंगल पर्सनसाठी 800 रुपये स्टँडर्ड रूमला. आणि त्यापेक्षा दुसरी चांगली घ्यायची असेल नॉन AC तर त्यात तुम्हाला कमोड येईल, ती 900 रुपयाला आहे. आणि आमच्या दोघांचे झाले 1000 रुपये, आम्ही दोघं होतो. तर ही आपली अशी रूम आहे बघा, चांगली रूम आहे. जवळपास नॉन AC 1000 रुपयाला दोघांसाठी, काही महाग नाही. आणि AC काहीतरी मला वाटते 1200 ते 1500 पर्यंत आहे काहीतरी. तसं ACची काही गरज नाही आहे, हिवाळा आहे, थंडी आहे भरपूर, त्यामुळे थोडं रूममध्ये अस्तव्यस्त सामान, बॅग वगैरे. चला बघू आता आपण गाडी मारुती सुझुकीची. आपण आता जी गाडी आहे ती माझ्या मामांची गाडी आहे. आणि ते नेहमी वाशिमच्या जे मारुती सुझुकीचं शोरूम आहे तिथंच सर्व्हिसिंग करतात. गेले 10 ते 12 वर्षापासून त्यांची गाडी तिथंच दाखवतात ते. आणि ते आता बहुतेक मला वाटते कॉल वगैरे करतील तिथल्या वाशिमच्या मारुती सुझुकी केअरला, आणि त्यांना सांगतील की बाबा धाराशिवला या ठिकाणी मारुतीचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे ते सांगतील. त्यानंतर आपण गाडी घेत तिथं जाऊया, कारण की गाडी आपली चालूसुद्धा होत नाही. पहिले बॅटरीचा लाईट दाखवला, जसं जवळ आम्ही लॉजच्या आलो तिथं त्यांनी लगेच स्टेअरिंगचा लाईट दाखवला. आणि गाडी आम्हाला लॉज जो आलं, गाडी बंद केली. आणि बंद केल्या लॉजवाल्याला भेटायला गेलं, बा लॉजचं चार्जेस वगैरे काय. आणि नंतर चालू करायला तर गाडी चालू होत नाही, बहुतेक टो करून घेऊन जा लागेल. चला भेटूया आपण आता आंघोळ केल्यानंतर. मित्रांनो, आपण लॉज वगैरे चेकआउट करून बाहेर निघालो. आणि या ठिकाणी आपलं धाराशिवला जे खजाना नगर आहे, सोलापूर रोड आहे जुना, त्या रोडवर आपल्या गाडीचं डायनामिकचं काम चालू आहे. त्याचं दृश्य दाखवलं तुम्हाला की तो मेकॅनिक आला, त्याने चेक वगैरे केलं तुम्हाला. हे आहे खजाना नगर, जुना सोलापूर हायवे. आता बायपास झाल्यामुळे एवढी काही ट्रॅफिक नाही आहे, ट्रॅफिक आहे. हे बघा मित्रांनो, आपल्या गाडीचं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. डायनामाचं काम आहे म्हणे, काय ब्रश वगैरे आहे म्हणे, बदल लागते म्हणे. चला पाहूया. मला समजा डायनामाचा काही प्रॉब्लेम आला समजा उस्मानाबादमध्ये, ते धाराशिव आहे त्या, आणि ते तुम्हाला खजाना नगरला या ठिकाणी काम करून मिळेल. आपल्या गाडीचं डायनामाचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवलं आहे. आणि या ठिकाणी आपली बॅटरी पण चार्जिंगला लावलेली आहे. थोडा अंधार आहे. नाश्ता वगैरे केला, डायनामा खोललेला वगैरे आहे त्यांनी. आता पाहूया किती वेळ लागते काय. तरी पण डायनामा खुलून वाजले 1 तास झालेला आहे. नाश्ता मस्त झालेला आहे. चला बघूया खर्च किती लागेल काय हे तुम्हाला मी सांगेल. आपण त्या डायनामासाठी एक ब्रश टाकला आहे, एक वेरिंग टाकले, त्याचे जवळपास 700 रुपये झालेले आहेत. आणि त्याचं काम झालं आहे डायनामाचं. आणि आता ते फिट करणार आहेत. त्यांची मजुरी किती होते काय हे टोटल मी तुम्हाला सांगेलच.
मित्रांनो आम्ही निघालो आता वापस प्रवासासाठी आणि आमच्या गाडीला जवळपास एक साधारणतपणे 1500 रुपये लागले. जसं की बॅटरीचे 50 रुपये आणि त्या मेकॅनिकनं 700 रुपये घेतले आणि त्यासाठी आम्ही ब्रश वगैरे टाकला, डायनाम बदलला ब्रश आणि काही सामान वगैरे, त्यासाठी असे एकूण आम्हाला 1500 रुपये लागले. चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला नक्कीच कळवा. आणि हा हायवे आहे सोलापूर धुळे. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.